तर नमस्कार पब्लिक, माझं नाव ओमकार आहे. तर आजचा आमचा टॉपिक काय आहे म्हणजे एकरी 100 टन ऊस कसं काढायचं ते आज आम्ही तुम्हाला सूत्र सांगणार आहे, नियम सांगणार आहे. म्हणजे कसं काढायचं, काय काढायचं डिटेलमध्ये तुम्हाला सांगतो. म्हणजे एकरी 100 टन ऊस काढायसाठी काय काय आपल्याला करावं लागेल, स्टार्टिंगपासून एंडपर्यंत म्हणजे ऊस जास्तपर्यंत काय काय करायला लागणार आहे ते तुम्हाला मी डिटेली आता व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर ह्या व्हिडिओचा पार्ट 2 बी करणार आहे, पार्ट 1 असणार आहे. तर पार्ट 1मध्ये आपण नांगरट कसं करायचं त्याबद्दल मी तुम्हाला आता सध्या सांगणार आहे. नांगरट करायचं म्हणजे पहिल्यांदा होता उन्हाळा आहे, तुम्ही हरभरा वगैरे काय तर लावले असता तर ती पलटी पद्धतशीर करून घेऊन जरा वाळवून घ्यायचं आहे. तुम्हाला रान वाळवून घेतला का नाही, मग दुसऱ्यांदा काय करायचं आहे, पद्धतशीर फन मारून घ्यायचं आहे. फन मारून घेतल्यानंतर तुमचा मसालाचा शेणखत असतो, तो शेणखत पद्धतशीर म्हणजे वल्ला नसून नाही, शेणखत पूर्ण सुक्का पाहिजे. सुक्का म्हणजे धग असा होत्यात, म्हणजे आता कुजल्याला पाहिजे, हो पूर्ण कुजलेला पाहिजे. तर तुम्ही कच्चा टाकला तर त्यानं डोंगं, तिची समस्या काय होत्या, ऊसाची मुळ्या कातरतात. ऊसाच्या मुळ्या कातरल्यानंतर ऊस वाळतोय, माहिती आहे तुम्हाला. ऊस त्याचा म्हणजे पूर्ण गड्डाच बाद होती ते ऊसाचा. तर तो प्रॉब्लेम होणे म्हणून तुम्हाला पूर्ण सडल्याला खातच टाकायचा आहे, दुसरा म्हणजे वल्ला खात टाकायचा नाही. तर दुसरा आणि विषय म्हणजे आता फन मारल्यानंतर रोटर मारून घ्यायचा आहे. रोटर मारून घेतल्यानंतर अनेक अंग फन मारून घ्यायचा आहे, म्हणजे आणि थोडं दिवस सोडून अनेक अंग फन मारून घ्यायचं आहे. अनेक अंग फन मारल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, पद्धतशीर अनेक अंग रोटर मारायचं आहे. अनेक अंग रोटर मारल्यावर ना म्हणजे माती भुसभुशीत होत्या, माती म्हणजे नरम, माती मऊ होत्या, माती मऊ होत्या. तर माती मऊ झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, पद्धतशीर तुमच्या अनुसार तुम्हाला कसं पाहिजे तसं 4 फुटी 3 फुटी कोणची तुम्हाला सरी पाहिजे त्या हिशोबानं तुम्ही सरी पाडून घ्यायचं. त्या हिशोबानं तुम्ही सरी पाडून घेतला का नाही, त्यानंतर तुम्हाला कोणचं बी पाहिजे, म्हणजे एकेकासने आता व्हरायटी एकेकासने 96 आवडतं आहे, म्हणजे आपलं 265 म्हणा आणि 86 032 ते ऊस आवडते. आपल्या हिशोबानं कोणचं तुम्हाला बी पाहिजे ते निवडून घ्या. तुमच्या एरियात कोणचं चांगला ऊस होते ते निवडून घ्या. त्यानंतर तुम्ही लागण करून घ्या, तिची पद्धतशीर लागण करून घ्या. तिची लागण केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, आधी तणाचा औषध एक मारायचा आहे. कारण तण हे लागण केल्यानंतर यायचं कॉमनच आहे, सगळीकडे तण येते. तर त्यासाठी मी माझ्या चॅनलवरती व्हिडिओ आता अपलोड करणार आहे इथून. तर माझ्या चॅनलवरती कंटिन्यू राहा. तर आत्ता ह्या व्हिडिओपर्यंत मी लागण करायपर्यंत कंटिन्यू केलं आहे. पुढच्या व्हिडिओत लागण केल्यानंतर कोणता डोस टाकायला पाहिजे, काय टाकायला पाहिजे, सगळं डिटेल तुम्हाला सांगतो. त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, ह्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत धन्यवाद.